सकाळी उठताच हे एक काम करा. 90व्या वर्षीही तुमची कंबर सरळ आणि मजबूत राहील. जर तुम्हाला तुमच्या कंबरेचे आरोग्य जपायचे असेल तर सकाळी उठताच एक साधे काम करण्याची सवय लावा. अनेक विश्वासार्ह संशोधनांनुसार सकाळची हलकी व्यायाम साधना केवळ स्नायूंना मजबूत करत नाही, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यात सुधारणा घडवते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या अभ्यासानुसार नियमित मॉर्निंग स्ट्रेचिंगमुळे हाडे आणि सांध्यांमध्ये लवचिकता टिकून राहते. त्यामुळे वाढत्या वयाची प्रक्रिया काही प्रमाणात मंदावते. सकाळी उठल्यावर थोडे हलके स्ट्रेचिंग केल्याने मणक्यांवरील ताण कमी होतो. त्यामुळे वेदना, कडकपणा आणि मुरगळण्याच्या समस्यांपासून बचाव होतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळले आहे की जे लोक रोज सकाळी थोडाफार व्यायाम करतात, त्यांच्या सांध्यांमध्ये कमी वेदना होतात आणि ते दीर्घकालीन ऑस्टिओपोरोसिसपासूनही अधिक सुरक्षित राहतात. या सवयीमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. तुम्हाला वाटत असेल की एवढ्या हलक्या व्यायामाने काय फरक पडणार? पण सकाळच्या वेळी शरीर विश्रांतीच्या अवस्थेतून बाहेर येत असते. त्यावेळी स्नायू थोडे कडक असतात. त्यामुळे काही मिनिटांचे साधे स्ट्रेचिंग त्यांना हळूहळू उबदार बनवते. ही प्रक्रिया हाडांची झीज आणि सांध्यांचे नुकसान टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग यांनीही यावर भर दिला आहे की सकाळचा व्यायाम वृद्धांमध्ये पडणे आणि अपघात होण्याचा धोका कमी करतो. आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोक सकाळच्या या महत्त्वाच्या व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. विचार करा, जर तुम्ही 60 किंवा 70व्या वर्षी देखील तुमची कंबर इतकी लवचिक आणि मजबूत ठेवू शकत असाल, तर 90व्या वर्षी किती आरामदायी जीवन मिळेल. हे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही, तर मानसिक शांतता आणि संतुलनही देते. छोटे छोटे स्ट्रेचिंगचे हालचाली शरीरात ऊर्जा निर्माण करतात आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम खोल श्वास घ्या, मग हळूहळू हात वर उचला आणि काही मिनिटे शरीर ताणा. या दरम्यान तुमचे लक्ष शरीराच्या प्रत्येक भागावर केंद्रित करा. संशोधनानुसार जेव्हा आपण सकाळीच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहतो, तेव्हा रात्री चांगली झोप लागण्यासाठीही मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारल्याने मणक्यांचा ताण कमी राहतो आणि कंबरदुखीची तक्रारही घटते. काही मिनिटांची सकाळची पायपीट देखील कंबरेच्या आरोग्यात मोठा बदल घडवू शकते. सकाळच्या ताज्या हवेत हलके चालल्याने केवळ रक्ताभिसरण वाढत नाही, तर हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. एका अभ्यासात असे आढळले की नियमित चालण्यामुळे हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. भारतातील प्रमुख आरोग्य संस्थांनीही हे मान्य केले आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळची हलकी चाल अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडी शिस्त आणि संतुलन आणले, तर तुम्ही केवळ तुमची कंबर मजबूत ठेवू शकणार नाही, तर संपूर्ण शरीरही तंदुरुस्त ठेवू शकता. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे ज्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा खर्चाची गरज नाही. फक्त थोडा वेळ काढा, आरामदायक कपडे घाला आणि सुरक्षित वातावरणात हा व्यायाम करा. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास उशीर करू नका, कारण आजच्या छोट्या सवयी उद्या मोठ्या समस्यांचे कारण बनू शकतात. सांधे आणि स्नायूंमध्ये लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी सकाळच्या व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो शरीरातील सूज कमी करतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, शरीरातील सूज हे वाढत्या वयासोबत अनेक आजारांचे प्रमुख कारण ठरते. जर तुम्ही नियमित स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम केला, तर सुजेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे संधिवातासारख्या दीर्घकालीन समस्यांपासून बचाव होऊ शकतो. हे केवळ कंबरेसाठीच नाही,
तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. आजारांच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी आपण जीवनात छोटे छोटे सकारात्मक बदल स्वीकारले पाहिजेत. जेव्हा तुम्ही सकाळी उठून काही मिनिटे स्ट्रेचिंग करता, तेव्हा तुम्ही स्वतःला एक प्रकारचे संरक्षण कवच देत असता. तुमची हाडे, स्नायू आणि सांधे अधिक मजबूत होतात, ज्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो. याचा परिणाम फक्त शरीरावरच नाही, तर मनावरही सकारात्मक होतो. मनात आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते, जी आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खरोखर गंभीर असाल, तर सकाळचा व्यायाम तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. यासाठी महागड्या जिमची किंवा उपकरणांची गरज नाही. घरात किंवा जवळच्या उद्यानातही तुम्ही हा व्यायाम सहज करू शकता. दररोज ही सवय पाळल्याने तुमचे शरीर हळूहळू अधिक निरोगी आणि मजबूत होत जाईल. भारतीय आरोग्य तज्ज्ञांनीही असा सल्ला दिला आहे की वयोवृद्धांनी सुरुवातीला हलक्या व्यायामानेच सुरुवात करावी, जेणेकरून कोणतीही दुखापत किंवा अडचण उद्भवणार नाही. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पिणे. सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. संशोधनानुसार सकाळी कोमट पाणी पिण्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. जेव्हा तुम्ही कोमट पाण्यासोबत हलके स्ट्रेचिंगही करता, तेव्हा हा संयोग तुमच्या संपूर्ण दिवसाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र कोणताही नवीन व्यायाम किंवा दिनचर्या सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, विशेषतः जर तुमच्या कंबरेत आधीपासून त्रास असेल किंवा जुनी दुखापत असेल तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. भारतातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच नवीन सवयी सुरू केल्या आहेत. एका रुग्णालयात करण्यात आलेल्या अभ्यासातून असेही सिद्ध झाले आहे की वैद्यकीय सल्ल्यासह केलेली सकाळची दिनचर्या दीर्घकाळ आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. सकाळच्या व्यायामाचा तुमच्या नाडी आणि हृदयाच्या ठोक्यांवरही सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा तुम्ही हळूहळू शरीर सक्रिय करता, तेव्हा रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केवळ कंबर मजबूत राहत नाही, तर संपूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठाही सुरळीतपणे होतो. एका अमेरिकन वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार सकाळच्या स्ट्रेचिंगमुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळेच डॉक्टरांनी याला एक महत्त्वाची आरोग्यदायी सवय मानले आहे. जेव्हा तुम्ही दररोज सकाळी ही सवय पाळता, तेव्हा हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरातील हालचालींमध्ये सुधारणा जाणवू लागते. शरीरातील जडपणा कमी होतो आणि तुम्ही दिवसभर अधिक सक्रिय राहता. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की शरीरासाठी नियमितपणे घेतलेली ही छोटी पावले भविष्यातील मोठ्या समस्यांना रोखण्यास मदत करतात. जर तुम्ही ही सवय अंगीकारली, तर असा दिवस दूर नाही की वाढत्या वयानंतरही तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि स्वावलंबी राहू शकाल. मात्र ही दिनचर्या सातत्याने सुरू ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणत्याही आरोग्य सुधारासाठी नियमितता अत्यावश्यक असते. जर आज तुम्ही काही मिनिटे स्ट्रेचिंग केले आणि उद्या केले नाही, तर त्याचा परिणाम काही काळानंतर दिसू लागतो. म्हणून दररोज ठराविक वेळी ही सवय पाळण्यास सुरुवात करा. ही एक छोटी कृती असली तरी तिचे दीर्घकालीन फायदे अमर्याद आहेत. मानसिक संतुलन राखण्यातही याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. तुमच्या शरीरात होत असलेले बदल जाणवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण जितक्या लवकर तुम्ही ही सवय नियमित कराल, तितक्या लवकर तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील. तुम्हाला जाणवेल की तुमची कंबर हळूहळू वेदनामुक्त होत आहे,
सांध्यांचा कडकपणा कमी होत आहे आणि तुमची दैनंदिन कामे पुन्हा सहजगत्या होऊ लागली आहेत. हा असा बदल आहे जो तुमचे आरोग्य अनेक वर्षे सुरक्षित ठेवू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे इतके सोपे असू शकत नाही, तर एक ग्लास कोमट पाणी आणि फक्त 5 ते 10 मिनिटांचे स्ट्रेचिंग किती प्रभावी ठरू शकते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक ज्येष्ठ नागरिक जे ही सवय दररोज पाळतात ते सांगतात की यामुळे त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल झाले आहेत. जेव्हा तुम्ही हे नियमितपणे कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची कंबर सरळ आणि मजबूत राहते, जी वाढत्या वयातील आव्हानांशी लढण्यासाठी तुम्हाला पूर्ण साथ देते. हा बदल एका दिवसात होत नाही, पण हळूहळू कायमस्वरूपी परिणाम देतो. जर तुम्ही आजपासूनच ही सवय अंगीकारायला सुरुवात केली, तर येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यातील सकारात्मक बदल स्पष्टपणे अनुभवू शकाल. लक्षात ठेवा, आरोग्य सुधारण्यासाठी योग्य वेळ म्हणजे आत्ताच. दररोज सकाळी थोडासा प्रयत्न केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही, तर मानसिक स्पष्टता आणि आत्मसंतोषही मिळतो. मात्र आवश्यक ती काळजी घ्या आणि जर तुम्हाला कोणतीही विशेष आरोग्य समस्या असेल, तर तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ वारंवार सांगतात की वाढत्या वयानुसार शरीराला त्याच्या गरजेनुसार योग्य काळजीची आवश्यकता असते. ही नवीन सकाळची दिनचर्या तुमच्यासाठी एक संरक्षण कवच ठरू शकते, ज्यामुळे तुम्ही पुढील अनेक वर्षे निरोगी आणि सक्रिय राहू शकता. तुम्ही स्वीकारलेली ही साधी सवय भविष्यात अनेक आरोग्य समस्यांपासून तुमचे संरक्षण करेल आणि आयुष्यात नवी ऊर्जा देईल. आजचा दिवस तुमचे जीवन बदलू शकतो, जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक होण्याचा निर्णय घेतला तर. ही सोपी प्रक्रिया तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. स्वतःशी एक वचन द्या की सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे तुम्ही फक्त तुमच्या आरोग्यासाठी राखून ठेवाल. हे छोटे पाऊल तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी एक मोठी गुंतवणूक ठरेल. दर सकाळी ही सवय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि तुमच्या आरोग्यात आश्चर्यकारक सुधारणा घडवून आणेल.